वसईच्या माणिकपूर नाका परिसरामध्ये एक रस्ता नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतोय। या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे गेल्या 1.5 महिन्यामध्ये अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झालेला असून त्या अपघातामध्ये काही जणांना गंभीर दुखापती झाल्यात। काल देखील 2 दुचाकीस्वारांच्या झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा पोलिसांच्या हाती आलाय। या दोन्ही घटनांमध्ये स्कूटी घसरून चालक जखमी झालेले आहेत। याआधी 2 आठवड्यांपूर्वीच झालेल्या अपघातामध्ये एका दुचाकीचा अपघात झालेला होता। मुलाला आणि त्याच्या वडिलांना दुखापत झालेली होती। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधून देखील अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही। महापालिका आणि ठेकेदार यांच्या दिरंगाईमुळे रस्ता दुरुस्तीचं काम हे रखडलेलं आहे। त्यामुळे संतप्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आठवड्याभर अगोदर एक बाप पोटाचा म्हणजे बाप आणि पोरगा होता, ते पण पडले दोघे तिकडे, त्यांना पण लागलेला खूप। म्हणजे कसं आहे की याच्यावरती थोडा पण ब्रेक मारला की गाडी स्पीड होते आणि हे रोजचा झालाय। आता हे कधी जर टाकतात तर डांबर तर टाकायला पाहिजे, ते तसेच रोजचा रोज त्यांचा हे त्रास झालाय। आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी कमीत कमी त्याची कर्मचारी तिथे उभे राहून लोकांना सुखसुविधेच्या दृष्टिकोनातनं कसा मार्ग उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु ते होताना दिसत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये अशीच अपघाताची जी मालिका सुरू राहिली तर नागरिकांमध्ये हा रोष आता दिसतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे प्रशासनाचं काम चालू आहे त्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरेल हे निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।